एक प्रॉब्लेम झालाय गाईज. काय प्रॉब्लेम नेहाची गर्ल्स ट्रिप कॅन्सल होती गाईज. होणार आहे. सगळ्या गर्ल्स तिला सोडून चालल्यात 100%. मला सोडून जाऊच शकत नाही. बघू ना आपण काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगू. तर गाईज आता आलेलो आहे मेन्सला. मी पण आलोय, नेहा पण आलेली आहे. नेहाचा केस सोडला तर भुतारकी दिसते यार तू. जाऊ दे, सांगून टाक सगळ्यांना तुमची गर्ल्स ट्रिप कॅन्सल झाली आहे म्हणून. नेहाच्या पासपोर्टचा प्रॉब्लेम झाला. नेहा किती सॅड झाली बघा गाईज. काय यार कॅन्सल नाही कुछ भी करके तो करून हिंदी बोलायचं म्हणलं की जीवावर येते. काय पण करून करणार आहे तू बघ. काय झालं माहितीये का, नेहाचा पासपोर्टचा झालाय प्रॉब्लेम, ऍड्रेसचा प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली जुन्या घरचा ऍड्रेस पडलेला आहे. मी क्लिअर दिसतो का बघ. हा अँगल वेगळा आहे, तो अँगल वेगळा आहे. तू आहे ना कम्प्लीट मॅड आहेस. तर गाईज काय झालाय प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. नेहाच्या पासपोर्टचा ऍड्रेसचा प्रॉब्लेम झालाय. ऍड्रेस आमच्या जुन्या घरचा पडलाय आणि आम्ही राहतो इकडे आता नवीन घरी. तर जुन्या घरच्या ऍड्रेसमुळे तिचं व्हेरिफिकेशन होतच नाहीये आणि त्यामुळे तिला गर्ल्स ट्रिपला जायला मिळणारच नाही नेहाला. असं झालाय विषय. सॅड झाली यार. गर्ल्स ट्रिपला जायला मिळणार नाही हा विषय कुठून आलाय. मी बनवू शकते परत फ्रॉम 1. आय कॅन डू इट फ्रॉम 0 to. हा बघ तू आणि लेट्स सी. दाखवणार मी तुला की मी फायनली चालली आहे. अरे यार तू बघ. माझी ती इच्छा आहे की यांची गर्ल्स ट्रिप व्हावी. बोल ना बोल. व्हावी. तुमची गर्ल्स ट्रिप चांगली व्हावी अशी माझी. तू काही पण बोलते होणार आहे ते. पण ते तुला सोडून पण जाऊ शकतात. तुला नाही झालं तर मी 100% सांगतो. आणखी तर मला नाही सोडून जाणार. काय झालं माहिती का, मध्ये आता हा प्रॉब्लेम होत होता नेहाच्या पासपोर्टचा कंटिन्यू. तर मग मी असं मज्जेत बोललो छकुलीला की मग ठीक आहे तिचं नाही होते तर तुम्ही तुमचं जाऊन या. आम्ही तसंही दोघं नंतर आमची ट्रिप एक ठरलेली नेहाची म्हणजे आम्ही जाणारच आहे. तर ती एवढी जोरात किंचाळली, एवढी डेंजर रिॲक्ट केलं तिने. मी म्हणलं अरे काय तुमचं माझ्या नको ओढू तू बघ. तर आता आपण काय करू, डॉक्टर अंकितावर प्रँक करू परत सेम. ठीक आहे, तिला कॉल करू. चल तुझ्या फोनच करू. तू सध्या बंद बंद कृपया नंतर प्रयत्न करा. कस काय करू इच्छिता तू सध्या बंद आहे. छकुलीचं आहे ना, छकुलीचं नाव प्रत्येकाच्या फोनमध्ये आमच्या फार वेगवेगळ्या प्रकारे सेव्ह आहे. म्हणजे तिचा फोन बंद लागतो आता. नेहाच्या फोनमध्ये काय सेव्ह आहे बघा, अंकुडी. माझ्या फोनमध्ये काय असं माहितीये का, माझ्या फोनमध्ये काहीतरी भलतंच आहे. सांगतो तुम्हाला नंतर. तर ठीक आहे, बघत राहा तुम्ही ब्लॉग. आता आम्हाला अजून वुमन्सला पण जायचंय आणि नाहीच होणार आहे कुठं. अरे हो, नेहाच्या मम्मीचा बर्थडे आणि ती जाणार आहे थोड्या वेळात आता कॅबनी. तू येणार आहेस कुठं. आय एम बिझी. आय एम सॉरी. आय एम बिझी. नो आय एम बिझी. फॉर मी कट. नाही माझ्यासाठी अजिबात बिझी नाही आहेस. ते मी कमेंट करते. आय एम बिझी. नाही एवढं लांब नाही. कमेंट कर. मी डायरेक्ट नंतर जेवायला. गॅस तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला काय नाही तर काय, राहुल एकदम हे राहतो गाईज. त्यामुळे आता मी राहुलला बोललो जस्ट. पण आज भाग असा व्यवस्थित झालाय. नाही तर रोज काहीतरी असं काय नाही आंघोळ बिंघोळ न करता येणं ते बरोबर नाही वाटत. काय अंगोट नाही करा असं नका बोला करतो. नाही तर मग काय होतं माहितीये सगळ्यांना. मग आपली पब्लिक डेंजर आहे गाईज. आम्ही आलेलो आता A7 वुमनला. आता आपण डॉक्टर अंकितावर जरा चिडचिड मला प्रँक करू. अच्छा म्हणून तो फोन मला दाखवायचं तुम्हाला. हे बघा मी काय सेव्ह केले नाव. आला तिचा फोन मला वाटतं पहिला. हा म्हणूनच. हे बघा मी काय नाव सेव्ह केलंय तिचं फोन मध्ये. मी सेव्ह केलंय श्रॉक्सी. कारण ती आहे ना पप्पांना प्रॉक्सी पॉक्सी असं काय काय म्हणते. पप्पा तिला छकुलीच्या ऐवजी श्रॉक्सी म्हणतात.
म्हणून मी तिचं नाव रॉक्सी म्हणून सेव्ह केले. आता तिला फोन लावू आपण. पहिल्या मुद्द्याचं बोलू. हॅलो. ए आले का पैसे? अच्छा ठीक आहे चालतंय. आणि ते नेहाच्या ह्याचं नाही होते मग तिला कशाला तुम्ही हे करताय? जाऊ दे ना. काय होत नाही बोलले? तिचं पासपोर्टचं नाही होते मग तू कशाला? नेहा लेडीजला आहे. ठीक आहे आम्ही बोलतो. आम्ही बोलतो म्हणजे अरे ठेव काय? अरे मी बोलतो ना तिच्याशी. पण मी बोलतोय काहीतरी तर तू कन्क्लूड तर कर. कसं काय नाही होऊ शकत? काय कसं काय नाही होऊ शकत? पासपोर्ट मग एवढी सॅड का होतीये तू लगेच? म्हणजे झालंय ना. नाही अरे शपथ नाही झालेलं. शपथ नाही झालेलं अजून. शपथ नाही झालं. शपथ नाही झालेलं अजून. हा मग होईल ना. पण मग तुम्ही तुमचं केलं तर प्रॉब्लेम काय? नाही तिला प्रेशर देण्यापेक्षा. प्रेशर नाही. आम्ही बघूया. तुझं काय आहे? तिला नाही प्रेशर होत काय येतील. तुझं काय आहे? आता तू बोलतेस आणखी मग ती म्हणते हे करते काम मला ते काय? तिच्याशिवाय नाही जाणार. तिचं होणारच आहे. अरे झालं. तुम्ही काय नवरा बायको आहे काय? देश येणं जाणार आहे. गप्पा बस. तुझं नको ना नेगेटिव्हिटी. मी करेल मॅनिफेस्ट तिचं पासपोर्ट. बर मग कर आता काय. आम्ही बोलतो. हा? नेहा आहे का तिथे? हो आहे. उगाच नाटकी करतोय. माहिती नाही पण झालं नाही पासपोर्टचं काम अजून. पासपोर्ट पण तो म्हणतोय की बघ ना कसं बोलतोय माझं झालं नाही तर मग. माझी तर इच्छा आहे नाहीच झालं पाहिजे. मग तो होणारच. मग ते खरंच होणार. बघ मी तर करून टाकणार. मग ते होणारच. एक्झॅक्टली. जाऊ दे. अरे तुला नाही ठेव जाऊ दे. हे आमची बाय बाय. दोन हा आमची unity दोन. कसली युनिटी? यांचं लग्न लावून द्या मी म्हणतो. माझं ऐका. गरज नाही आम्हाला लग्नाची. आम्ही यांचं एकत्र. तेच चाललंय. काय इथं बरेच दुसरी चाललंय. काय काय नाही. तुम्हाला कळलं काय बोललो? तुम्हाला कळलं का? मी सांगते ना, ऐकलं मी पण. गाईज हा मला याला काहीतरी आणायला सांगा आता. काय एवढी काय चिडत? ते नाही सांगायचं. ड्रेस सांगतो. बेस्ट बेस्ट. झाली खुश. नेहा चाललेली आहे घरी आता. हो कारण नेहाच्या मम्मीचा आहे बर्थडे. आम्ही पण उद्या जाणार आहे. आम्ही उद्या सेलिब्रेट करणार आहे बर्थडे. आणि उद्या आम्ही व्हेज खाणार आहे गाईज. उद्या प्रदोष आलेला आहे. असं ना त्रास झाला मला जरा. ठीक आहे ना. नंतर आपण जाऊ शकतो. संडेला जाऊ. मग संडेचा पण प्लॅन डन करून टाक. नाही काही नसणार आहे. अरे बापरे. पण आता ते टप्पा काही नसतं तरी चालेल. राहुल नसला पाहिजे. अरे बाप. हा खायला. हे असं होईल का? त्याने माझा गेम केला आता. ताई, गबस गबस. हळूहळू हा नाही काही यार गाईज. एकाच दिवसात गॅप नाही तर चतुर्थी होती मंगळवारी. पण रविवारी काही नाही. मीच नसतंय खाल्लं. आठवड्यातले 5 दिवस पाळण्याचे वार पाळण्याचे नातच जाते आमचे आता. हे चुकीचं झालंय पण ठीक आहे. क्लिअर असतं का बघ. हो. तुम्ही सेलिब्रेट रात्री कर ना. सेलिब्रेट बर्थडे मम्मीचा. नेहा हा? रात्री बर्थडे कर ना सेलिब्रेट मम्मीचा. रात्री नाही करत आम्ही. मी स्वतः तिकडे आहे ना झोपलेली असते. ती फर्स्ट जेव्हा पहिल्यांदा भेटलो लग्नाच्या वेळेस पण ना तिला मी. त्यानंतर तिचा बर्थडे आला होता लग्नाच्या आधी आमचा. आणि 12 वाजता फोन करतोय. ही 11 वाजता झोपून गेली होती. हो ना. तिकडे हिचे मम्मी पप्पा भाऊ वगैरे सगळे 11 वाजताच झोपतात यार. 12 वाजता कोण बर्थडे सेलिब्रेट करत नाही. तुझ्या घरी येतो मी रात्री 12ला सगळ्यांना उठून.
मला सवय लागली आता 12 वाजता करायची तुझ्यामुळे. 12 वाजताच करायचं असतं बरोबर आहे का नाही? 12 बरोबर परफेक्ट असतो का ना टाइम? तुम्ही कमेंट करून सांगा. डायरेक्ट घुसू आपण कदमांकडे. चलो बाय बाय. चलो बाय बाय बाय. कल आ जाओ Yes. हमको लेने. तुमको लेने आऊंगा मैं. चला मग आता हर हर महादेव. हर हर महादेव. आले चला नाही तर चला cancel चला करून चला टाकू. Bye bye. चला चला बाय बाय बाय.